गणोबा आगोबा तुम्ही आला भाई बा नाही तुमचं सांगावा देवासनी दिलाय बघा. मग काय म्हणले देव? आव सांगा की. अगं होय वय सांगतील ना व ते त्यांचं कामच आहे ते. आलं वय तुम्ही? बानू कवा धरणं तुमचीच वाट बघत होती का कवा सांगावा घेऊन येताय ती? वय तर तुम्ही सांगावा दिला तेव्हा देव काय म्हणले? देव म्हणलं का अजून 1 मास संपायचा आहे. हा तेव्हा अजून तरी तुम्हाला देवासनी काय भेटता यायचं नाही. नाही पर काहीतरी काम असेल म्हणूनच सांगावा धाडलाय का नाही तिने? वय पर मग उगच का बानू असं करीन? नाही तुमचं खरं आहे जी. पर देवांनी जो सांगावा आमसनी तुम्हाला धाडाया सांगितला होता तो आम्ही सांगितला आहे बघा. आता आम्ही येतो जी. काय करावं मला तर काय कळना झालंय. बानू आता ग काय करणार तो? देवी मी येऊ का? या ना. काही हवं होतं का तुम्हाला? नाही म्हटलं आपल्याशी बोलावं. बरं झालं आलात. म्हाळसा जाऊन 1 मास पूर्ण होईल या काही दिवसातच. हो तुम्हाला त्यांची आठवण येणं स्वाभाविकच आहे. मग आता ती परत येणं अपेक्षित आहेच ना? हो आता कधीही परत येतील त्या. तिला आणण्यासाठी कोणी जाणार आहे की कसं काय? निश्चितच त्यांना आणण्यासाठी कोणीतरी निश्चितच जाईल. माझी इच्छा आहे तिला आणायला जाण्याची. ह्या संदर्भात आपण श्री खंडेरायांशी बोलूया कारण त्यांची देखील काही योजना असू शकेल. आणि म्हाळसा परत येण्यास आता विलंब होणार नाही. खरं तर आता कधीही येतीलच त्या. तिला सत्य समजण्यासंदर्भात काही घडलंय का? तशी काही घटना घडली तर ते आम्हाला कळेलच. परंतु म्हाळसा स्वतः तशी घोषणा करणार आहेत. देवी आपणास एक विनंती आहे. म्हाळसा घोषणा करेल तेव्हा करेल पण असं काही घडलं तर आपण मला सांगाल ना? आपण आई आहात त्यांच्या. त्या स्वतः तुम्हाला सांगतील. मी सांगण्याची आवश्यकताच नाही. हो पण म्हाळसाने नाही सांगितलं तर? परंतु असं का वाटतं आहे तुम्हाला? कारण मी तिला लहानपणापासून ओळखते आहे. निर्णायक क्षणी म्हाळसा काय करेल काही सांगता येत नाही. तुम्ही म्हणता आहात ते बरोबरच आहे. परंतु खरं सांगायचं तर त्यांना जेव्हा सत्य कळेल तेव्हा हे सारेच वाद संपुष्टात येतील. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.